नमस्कार विद्यार्थ्यांनो, MPSC परीक्षांसाठी टेक्स्टबुक सिलेक्टमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी त्वरित उपलब्ध तज्ज्ञ प्राध्यापकांद्वारे आम्ही उच्च प्रतीचे अभ्यास सामग्री उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी शिकण्यासाठी अधिक विनामूल्य सामग्रीसाठी तपशील तपासा. गुड इव्हनिंग अभ्यासक मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं टेक्स्टबुक सिलेक्टमध्ये आपण आजचा जो क्लास आहे हा जुलै महिन्याच्या चालू घडामोडी आपण कव्हर करतोय. जुलै महिन्यामध्ये वीक 2 या महत्वाच्या चालू घडामोडी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. वीक 2 मध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. त्याच्यामध्ये एक महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे सगळ्यांना माहित असलेलं मंत्रिमंडळाचा बदल. त्याबद्दलची आपण चर्चा करूयात आणि बाकी ज्या न्यूज झाल्या त्याच्याबद्दल प्रश्नोत्तर आणि डिटेल न्यूजच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. तर फार वेळ न करता मी सुरुवात करतोय. 8 ते 14 जुलै पर्यंतच्या ज्या काही महत्वाच्या चालू घडामोडी असतील, जेवढ्या मुद्द्यांवरती आपल्याला डिस्कशन करता आलं तेवढ्या मुद्द्यांवरती आपण डिस्कशन करूया. डिस्कशन महत्वाचं आहे, तर प्रत्येक पॉइंट जेवढे पॉइंट आपल्याला डिस्कस करता येतील तेवढे आपण करूयात. पहिली बातमी जी आहे ती म्हणजे पोर्तुगालचा कॅप्टन क्रिस्टियानो रोनाल्डो याला गोल्डन बूट अवॉर्ड मिळालाय. गोल्डन बूट अवॉर्ड हा कुठल्या खेळामध्ये मिळतो रे? तर सगळ्यांना माहिती आहे गोल्डन बूट अवॉर्ड जो आहे हा फुटबॉल या खेळामध्ये मिळतो. जसं क्रिकेटमध्ये आपल्याला माहिती आहे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज असं म्हटलं जातं, तशा प्रकारे असे बरेचसे गोल्डन बूट हे क्रिस्टियानो रोनाल्डोने जिंकलेत आणि जगामध्ये सर्वात जास्त गोल करण्याचा रेकॉर्ड सुद्धा त्याच्या नावावरती आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सर्वात जास्त गोल जे आहेत हे यांचेच आहेत. आता काही बाब लक्षात घ्या. आता ही जी आहे गोल्डन बूट अवॉर्ड कुठे मिळाला? तर युरो कप जी आहे ही महत्वाची स्पर्धा युरोपमध्ये खेळल्या जाते. युरोपियन देशांमधली ही स्पर्धा आहे. इंटर क्लब स्पर्धा आपण म्हणू शकतो. नाही, इंटर क्लब नाही राहणार ही. विविध युरोपमधले जे देश आहे यांच्यामध्ये खेळवली जाणारी एक महत्वाची स्पर्धा आहे. 36 वर्षीय रोनाल्डो यांनी या स्पर्धेमध्ये 5 गोल केले. क्रिस्टियानो रोनाल्डोने 5 गोल केले आणि हा अवॉर्ड जो आहे त्याला मिळालेला आहे. तर इथे झालं काय नेमकं? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा पोर्तुगालचा खेळाडू आहे आणि पोर्तुगालने ब्रिटनला पराभूत केलं. या चषकामध्ये युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन या संघटनेने ही स्पर्धा जी आहे ती आयोजित केली असते आणि यांनी ब्रिटनला पराभूत केलं. ब्रिटन जो आहे तो पराभूत झाला आणि इटलीचा जो पोर्तुगालचा संघ आहे यामध्ये विजेता ठरलेला आहे. तर ही एक महत्वाची बाब. क्रिस्टियानो रोनाल्डो त्यांचा खेळाडू आणि त्याने जे आहे ते सर्वात जास्त गोल केल्यामुळे त्याला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. युरोपियन गोल्डन बूट बद्दल जर माहिती घ्यायचं असेल तर त्याला युरोपियन गोल्डन शू असं पूर्वी म्हटलं जायचं. इज अवॉर्डेड टू लिडिंग गोल स्कोरर फ्रॉम द टॉप डिव्हिजन ऑफ एव्हरी युरोपियन नॅशनल लीग. युरोपियन नॅशनल लीग मधल्या ज्या खेळाडू आहेत, इंडिव्हिज्युअल खेळाडू आहे, या इंडिव्हिज्युअल खेळाडूला हा अवॉर्ड दिला जातो स्पर्धेच्या शेवटी. स्पर्धेच्या शेवटी का मध्ये का दिलं जाणार नाही? तर स्पर्धेच्या शेवटी द्यावं लागेल ना गोल्डन बूट, म्हणजे जे कळणार कधी. क्लिअर? तर हा जो आहे फुटबॉल बूटच्या शेप मध्ये एक आकार असलेला गोल्डन बूट असं म्हटलं जातं. चला, ओरिजिनली जी काय आपण बघितलं तर याला नाव काय होतं? सोल्जियर डी ओर. सोल्जियर डी ओर असं नाव होतं. फ्रेंच नाव होतं. गोल्डन शू होतं फ्रेंच मध्ये. 1967-68 पासून चालू करण्यात आला होता आणि 68 ते 91च्या दरम्यान जे आहे ते फर्नांडो गोमेज, डुडू गॉर्जेस अशा वेगवेगळ्या लोकांना हा 2 वेळा मिळालाय. 1996-97 पासून हा युरोपियन स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून दिला जातो आणि लिओनेल मेसी सगळ्यात जास्त 6 वेळा गोल्डन बूट अवॉर्ड मिळालेला आहे. सो युरोपियन संस्था याच्यामध्ये अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी जो आहे हा याच्याबद्दल खेळू देतात की नाही याबद्दल थोडंसं आपल्याला चेक करावं लागेल, कारण की ही जी युरोप मधली स्पर्धा आणि हा दक्षिण अमेरिकन
लगेच आपल्या पुढच्या न्यूजवरती महत्वाच्या न्यूज ज्या आहेत त्या एक 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 अनालिसिस करत आपण जाणार आहोत. जेवढ्या फास्ट घेता आलं तेवढ्या फास्ट कव्हर करूयात. पुढची बातमी आपल्या शेजारी राष्ट्र नेपाळमधून. नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता जवळपास मागच्या वर्षी डिसेंबर पासून आहे. बॅकग्राऊंड काय थोडं आपण समजून घेऊया. आणि या बॅकग्राऊंड मधली जी महत्वाची न्यूज आहे ती म्हणजे शेर बहादूर देवबा यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता, कारण संसदेमध्ये त्यांच्या पक्षाकडे बहुमत नव्हतं. संसद म्हणजे तिथली संसद, नेपाळची संसद. तर नेपाळचे नवीन प्राईम मिनिस्टर म्हणून तर यांच्यावरती जी ती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आता सर्व काही व्यवस्थित झालं, जसं त्यांना वोट ऑफ कॉन्फिडन्स जो आहे तो तिथल्या संसदेमधून घ्यावाच लागणार आहे. आणि हे जे शेर बहादूर देवबा की पहिल्यांदाच प्रधानमंत्री झाले असं नाही, चौथ्यांदा चौथ्यांदा सीएम बनलेले आहेत. आता झालं काय इथे, बघा, नेपाळचे पीएम बनलेले आहेत. आणि कोविड-19चा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये खूप सारी गडबड झाली. त्यामुळे तिथलं जे सुप्रीम कोर्ट आहे, या सुप्रीम कोर्टाने सुद्धा यांना ठसकावलं होतं चांगलं, की तुम्ही अशा प्रकारे संसद सुद्धा भंग करू शकत नाही. ऍक्च्युली झालं काय होतं, the president of Nepali Congress, Sher Bahadur Doba, who took an oath as a new prime minister on July 13, 21. आणि त्यांना जे आहे सुप्रीम कोर्ट इन्व्हेन्शन द एबल टू सिक्युअर 165 वोट्स इन 276 मेंबर्स ऑन जुलै 18. ठीक आहे. तर 18 तारखेला जे त्यांना वोट ऑफ कॉन्फिडन्स जे आहे ते फेस करायचं होतं. त्यानंतर त्यांचा विजय जो आहे तो पक्का मानला होता. नेमकं ते झालं काय होतं, ऍक्च्युली विद्यादेवी भंडारी तिथल्या राष्ट्राध्यक्ष आहेत. म्हणजे मुद्दा समजून घ्या, विद्यादेवी भंडारी ज्या तिथल्या राष्ट्राध्यक्ष आहेत. आता त्यांना एक जबाबदारी देण्यात आली. तर विद्यादेवी भंडारींनी काय केलं, तिथे सरकार अल्पमतात आलं म्हणून पंतप्रधान म्हणून यांना काढलं. आणि नंतर तिथे राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस जी आहे ती करण्यात आली होती, जी काही मान्य केलेली नाहीये राष्ट्रपती राजवट लागवण्याची. आणि त्यामुळे ज्या तिथे निवडणुका या घ्याव्या लागल्या. निवडणुका ज्या त्या होणार होत्या, डिक्लेअर पण केल्या होत्या, पण त्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ही महत्वाचं आहे. ऍक्च्युली होणार होत्या पण होऊ शकल्या नाही. त्यामुळे त्यांना जे आहे अजून वाट बघावी लागणार आहे तिथे. तर शेर बहादूर दोबा कोण आहेत, नेपाळी पॉलिटिशियन आहे. इज अ स्मून गोइंग टू बी द न्यू प्राईम. बरं ठीक आहे. याच्यामध्ये जे आहे शेर बहादूर देवबा हे एक महत्वाचं नाव आहे. अपोजिशन लीडर होते. पहिले काय होते, अपोजिशन लीडर होते. अपोजिशन लीडरनी ज्यावेळी के.पी. शर्मा ओली, हे सगळ्यांना नाव माहित असेल, के.पी. शर्मा ओली हे तिथले प्राईम मिनिस्टर होते. मग विद्यादेवी भंडारींनी काय केलं, की के.पी. शर्मा ओलींकडे बहुमत नाही का, संसद बरखास्त म्हणजे मग काय, तिथे इलेक्शन घ्यायचे परत. मग इलेक्शन घ्यायचे म्हटलं म्हणजे तर सगळी यंत्रणा चालणार. त्यातल्या त्यात 2020 हे पूर्ण वर्ष गेलं कोविडमध्ये. मग तिथे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की विद्यादेवी भंडारी, तुम्ही हे केलेलं बरोबर नाही, संसद अशा प्रकारे तुम्ही भंग करू शकत नाही. मग काय केलं, आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर म्हटलं म्हणजे मग काय झालं, नेपाळ गव्हर्नमेंटला किंवा राष्ट्रपतींना ती मग तिथली मान्य करावी लागली. यांनी काय केलं, परत हाऊस जे आहे ते बसवलं. हाऊस बसवलं म्हणजे परत जे सगळं मंत्रिमंडळ होतं हे नवीन स्थापन करायचं,
असं त्यांनी सांगितलं. मग काय केलं त्यांनी, पहिला चान्स के पी शर्मांना दिला. मग के पी शर्मा जे आहे त्यांनी संसदेमध्ये, तिथल्या काँग्रेसमध्ये जे आहे, तिथली संसद जी आहे, या संसदेमध्ये विश्वासमत मांडण्याचा प्रस्ताव केला, पण तो रिजेक्ट झाला. त्यांचं जे आहे पूर्ण बहुमत त्यांना मिळालं नाही. म्हणून काय केलं की के पी शर्मा ओलींनी राजीनामा दिला. आता कोण करणार, कोणाचकडे बहुमत असं दिसत नव्हतं. तर मग त्यामध्ये के पी शर्मा ओली जे आहेत, ठीक आहे, तर के पी शर्मा ओलींना पण त्यांनी म्हटलं होतं. मग त्यानंतर झालं काय की आता मग कोणाला तरी सांगायचं, तर अपोजिशन लीडर जे आहेत शेर बहादूर देवबा यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी जे आहे ते बहुमत सिद्ध करायचं ठरवलं. बघा, 2017-18 पर्यंत ते पीएम होते. 2004-5 मध्ये होते, 2001-2 मध्ये होते, 95 ते 97 हा त्यांचा लॉंग टर्म कालावधी होता. 1991 पासून 1991 पासून शेर बहादूर देवबा has been a member of parliament of Deludrawan. Deoba is also currently president of Nepali Congress and having been resolved to be position in 2016. ठीक आहे. तर 2016 मध्ये ते हे होते, परत निवडून आले होते. आणि कुठल्या 4 ठिकाणी जे आहे त्यांचं तर 91 पासून ते पार्लमेंटचे मेंबर होते. आता जाऊन कुठे जे आहे ते पंतप्रधान बनतील तिथे. आता नेपाळ म्हटलं तर नेपाळ जे आहे ते भारताचं शेजारी राष्ट्र आहे. सार्क देशांपैकीच एक आहे. सगळ्यांना आयडिया आहे. आता नेपाळ हा काय करतोय नेमका, उत्तर प्रदेश याला जे आहे ते मागे मागे ढकलतोय. कालापाणी, लिफुलेक आणि हे जे आहेत या प्रकारे उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरती. तर हे वेगवेगळे इथे समुद्र आलेले आहेत. आता हा मुद्दा जो आहे तो भारताचा गाजला, म्हणजे रिसेंटचा काय, तर नेपाळ बद्दल पंतप्रधान जे आहे ते बदलत चाललेले आहेत दिवसेंदिवस. त्यानंतर राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी आपल्याला माहिती आहे, हिमालयाच्या कुशीत वसलेला हा हे राष्ट्र आहे. पण काय व्हायचं की जुन्या काळामध्ये ठीक आहे. तर चला चला तर इथून जाऊया आपण आपल्या पुढच्या मुद्द्यावरती. हा जो आहे कालापाणी लिपुलेख, इथे काय केलं होतं यांनी, नेपाळने तो आपल्या नकाशामध्ये दाखवला होता, भारताच्या नकाशामध्ये तो ऑलरेडी होता. तर त्याच्यावरती बराचसा वाद झालेला होता. नेपाळी सैन्य आणि भारतीय सैन्य एकमेकांसमोर आलेलं होतं. चला जाऊया पुढे. प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे, राष्ट्रीय उत्पादक दिन विषयी, मत्स्य उत्पादक दिन विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. मत्स्य विकास मंडळाने राष्ट्रीय मत्स्य दिवस 10 जुलै 2021 रोजी आभासी माध्यमातून साजरा केला. देशभरातील सर्व मच्छीमार, मत्स्य उत्पादक आणि संबंधित भागधारकांप्रती, बघा, राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिन किंवा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन सुद्धा याला म्हटलं जातं. प्रामुख्याने उत्तर पूर्वेकडे पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जातो. राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाने राष्ट्रीय मत्स्य विकास उत्पादन 10 जुलै 2021 रोजी साजरं केलं. आता त्याच्यानंतर देशभरातील सर्व मच्छीमार, मत्स्य उत्पादक आणि संबंधित भागधारकांनी काय केलंय, एकता दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. जे 2 संशोधक होते ज्यांनी माशांवरती खूप सारे ठीक आहे चला.
ठीक आहे बघा. तर ही जे आहे दोन्ही करेक्ट स्टेटमेंट आहेत. अ आणि ब जे आहेत ते दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. नेमकं या स्टेटमेंटनी काय म्हटलंय, राष्ट्रीय मत्स्य उत्पादक दिनाविषयी 10 जुलैचा दिवस आहे, हा साजरा केला जातो. आणि व्हर्च्युअल आभासी मत्स्याचार, मत्स्य उत्पादक आणि संबंधित भागधारकांची एकता दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 1975 रोजी पहिल्यांदा ओडिसाच्या अंगुला येथे गोड्या पाण्यात माशांच्या प्रजातीचं यशस्वी प्रजनन साध्य करण्यासाठी या दोघांनी काम केलं. डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर अली कुन्ही या दोघांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय मत्स्य किसान दिवस. ठीक आहे. तर हा दिवस महत्वाचा नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड NFDB याच्या सहकार्याने साजरा केला जातो. आणि देशभरातील सर्व मच्छीमार, मत्स्य उत्पादक आणि संबंधित भागधारकांची एकता दर्शवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर राष्ट्रीय मत्स्य किसान दिवस, नॅशनल फिश फार्मर्स डे असं सुद्धा याला म्हटलं जातं. इनलँड मासेमारी त्याला चालना मिळावी म्हणून हा उपक्रम जो आहे हा उपक्रम राबवला. तर राष्ट्रीय मत्स्य किसान दिवस, फिश फार्मर्स डे असं याला म्हटलं जातं. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं. फिश फार्मर्स डे 10 जुलैचा क्लिअर आहे सगळ्यांना? जर ज्यांना ज्यांना क्लिअर असेल सगळ्यांनी एक थंब द्या. ठीक आहे, चला जाऊया पुढे. काय म्हणतात, कोविड-19 आणि कोविड-19च्या लसीच्या संदर्भात न्यूज येते. आज संध्याकाळीच FM वरती न्यूज ऐकताना सांगितलं की काल 18 लाख लसी ज्या आहेत त्या देण्यात आल्या. त्या 40 कोटीपेक्षा जास्त जनतेला या लसी देऊन झालेल्या आहेत. तर एक डोस कमीत कमी झालेला आहे आणि एक परमिशन यांना मिळालेली आहे. कोविड-19 वॅक्सिन लडाख बिकम्स लिपुलेक. बरं ठीक आहे, आता याच्यामध्ये जे आहे पहिलं राज्य ठरलं. कुठलं ठरलं? राज्य नाही तर केंद्रशासित प्रदेश. एक मिनिट. यस, केंद्रशासित प्रदेश पहिला ठरलेला आहे की जिथे 100% वॅक्सिन झालंय. 18च्या पुढच्या ज्या गटाचं आहे ना, कमीत कमी एक वॅक्सिन जी आहे ती सगळ्यांनी घेतलेली आहे. कुठे झालंय? लडाखमध्ये. ऑलरेडी लडाखची लोकसंख्या जी ती कमी आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. आणि RK माथुर जे आहेत तिथले. तर हा जो आहे हा एक महत्वाचा घटक आपण म्हणू शकतो. ओके, ऑफिशियल डेटानुसार 89,000 सिटीजन जे होते इलिजिबल फॉर ग्रुप्स इन्क्लुडिंग 18 to 44. ठीक आहे, चला जाऊया पुढे. 6,821 नेपाळी लोक जे होते त्यांना सुद्धा हा मिळालेला आहे. ऍटलिस्ट फर्स्ट फेज कम्प्लीट झाली आहे. आतापर्यंत 42 कोटी लसी ज्या आहेत, 42 कोटी लसींची मात्रा या भारतभरामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं, सांगण्यात आलं. सगळ्यात जास्त रेट जो आहे हा महाराष्ट्र, मोठमोठी राज्य जर आपण बघितली, महाराष्ट्र, त्यानंतर दिल्ली. ठीक आहे, तर हे जे आहे त्याबद्दल महत्वाची माहिती. कशाबद्दल? तर कोविड-19 लडाख मध्ये जे पसरलंय त्याबद्दल.
DA हाईक फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट, जे केंद्र सरकारचे सध्याचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची न्यूज आहे. बघा लक्षात घ्या, काय DA म्हणजे काय पहिले आपल्याला समजलं पाहिजे. डिअरनेस अलाउन्स किंवा ज्याला आपण मराठीमध्ये महागाई भत्ता असं म्हणतो. महागाई भत्ता जो आहे हा तुमच्या अर्निंगचा एक महत्वाचा असतो. जर तुमची सरकारी नोकरी असेल किंवा कुठे नोकरी असेल तर बराच वेळ लागतो पैसे येण्यासाठी. पूर्णपणे भत्ता ज्यावेळी तयार होतो त्यावेळी महागाई तयार होतो त्यावेळी स्कॅटरिंग होतं. नंतर करू देतील. तर अशा प्रकारे जे आहे ते काय DA हाईक झालेलं आहे तिथे. ठीक आहे, तर हा याला एक मंजुरी मिळालेली आहे आणि दिला जाईल कर्मचाऱ्यांना. चला पुढचा प्रश्न आपण बघतोय. नुकतंच नवीन मंत्रिमंडळामध्ये सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलं. भारतीय राज्यघटनेनुसार सहकार हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? केंद्र, राज्य, समवर्ती की शेषाधिकार? तर या ज्या लिस्ट आहेत या महत्वाच्या आहेत. केंद्र सूची, सेंट्रल, राज्य सूची. ठीक आहे, चला पोल देतोय, पोल मध्ये उत्तर द्या आता. आता ही घटना सगळ्यात महत्वाची घटना. झालेला मंत्रिमंडळामध्ये बदल. तब्बल 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी नवीन मंत्री बोलवण्यात आले. तर एकदम कठीण निर्णय जो आहे तो गव्हर्नमेंटनी सुद्धा घेतलेला आहे त्यांच्यासाठी. आणि सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आलंय. तर हे कुठल्या सूचीमध्ये आहे? मंत्र्यांचं नाव विचारलं नाही, काही विचारलं नाही. विचारलं काय तर कुठल्या सूचीमध्ये आहे? बघा सहकार जो आहे हा राज्य सूचीमध्ये टाकलेला विषय. सहकार जर आपण बघितला तर त्याला राज्य सूचीमध्ये टाकण्यात आले. आणि सहकार ज्यावेळी आपण म्हणतो तर सहकार आंदोलनाला चालना देण्यासाठी या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार भाग 19(1)(c) अंतर्गत सहकार्य विषय समाविष्ट करण्यात आलाय. भारतीय राज्यघटनेचं कलम 43(b) आंतरराज्य सहकारी सोसायटीचे निर्माते, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही प्रतिनिधित्व आणि व्यावसायिक व्यवस्थापन यास प्रोत्साहन दिलं जातं. आणि हा विषय भारतीय राज्यघटनेच्या राज्य सूचीमध्ये, इथे बघा राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. टोटल 61 जे आहेत ते राज्यसभेमध्ये आहेत. बघा आता नकाशामध्ये थोडं लक्षात येईल किंवा ड्रॉइंग मध्ये बघा. सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकार, ठीक आहे. बघा काय काय कोकोनटची लिस्ट मिळेल. बोथ सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट जॉईंटली जे आहे ते सारख्याच प्रकारे बनवू शकतात. एज्युकेशन, फॉरेस्ट, ट्रेड, मॅरेज, अडॉप्शन, सेशन. हे जे सेशन आहेत हे कशाचे आहेत? कॉन्करंट लिस्टचे आहेत. कॉन्करंट म्हणजे काय करू शकतो? याच्यावरती राज्य सरकार राज्य सूचीमध्ये असलेलं आणि केंद्र सरकार हे दोघंही काय करू शकतात? रिॲक्शन करू शकतात. संरक्षण विभागातील पेन्शन संबंधित वितरण, स्पर्श, सिस्टीम फॉर पेन्शन ऍडमिनिस्ट्रेशन, रक्षा जे आहे. बऱ्याचशा डिपार्टमेंटचे आहेत रक्षा, स्पर्श आहेत, पण तू सर्व पेन्शन्स पाहिल्यानंतर प्रशासनासाठी सांगते. संरक्षण विभागाची तयारी ऐकल्या मंजुरी आणि करण्याच्या अॅनिमेशन साठी भौगोलिक प्रणाली आहे. संरक्षण विभागातील पेन्शन्स जे आहेत, पेन्शन्सचा तिढा याच्यामुळे सुटणार आहे. प्रामुख्याने जेवढे एक्स सर्व्हिसमन आहेत ना भारतामध्ये सगळ्यांना पेन्शन दिलं जातं. होणार. क्युबाने स्वतःची कोविड-19 ची लस डेव्हलप केलेली आहे, क्युबा सारख्या देशाने.
तर क्युबाचं काय, क्युबा सक्सेसफुली डेव्हलप द वर्ल्ड फर्स्ट कॉन्जुगेट कोरोना व्हायरस व्हॅक्सिन नेम सोबर्ना 2. 5 लसी तिथे वापरल्या जात आहेत. बघा, क्युबानी काय केलं, ही सोबर्ना 2 नावाची कॉन्जुगेट कोरोना व्हायरस व्हॅक्सिन, ही जी आहे पहिल्यांदा अशा प्रकारची व्हॅक्सिन करण्यात आली आहे. यामध्ये काय होतात, कॉन्जुगेट मध्ये काय काय अँटीबॉडीजचा उपयोग होतो, अँटीबॉडीज वापरल्या जातात. थोड्याशा कमजोर झालेल्या या अँटीबॉडीज असतात, या घेतल्या जातात आणि त्याचा मग स्ट्रक्चर चेक करून क्युबामध्ये ही बनवलेली आहे. ही जी आहे सब युनिट व्हॅक्सिन ऑफ क्युबा ज्याला म्हटलं जातं. तर याला डिझाईन बनवलेलं आहे, डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग कॉन्गेट व्हेकल्स अलाउ देम टू बी स्टोर्ड इन रेग्युलर रेफ्रिजरेशन सेटिंग. ठीक आहे, हे महत्वाचं नाही. तर या सोबर्ना 2 नावाची जी लस आहे ही अतिशय महत्वाची आहे. जो लसींचा तुटवडा जाणवतोय, हा लसींचा तुटवडा कमी होणार आहे. बरं, नितीन गडकरींनी काय सांगितलं, एक 16 नॅशनल हायवेज प्रोजेक्ट जे आहे ते उत्तर पूर्वेकडे वसवण्यात येणार आहे. चला, प्रश्न पुढचा आलाय आपल्या समोर. अलीकडे शशिकुमार ज्येष्ठ पत्रकाराने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून म्हटलंय की सरकार पावलं, बघा एवढ्या आतमध्ये जे आहे ते करंट सोबत विचारले जाऊ शकतात, कुठल्या कलमांच्या आतमध्ये आहे ही तरतूद. कलम 124, 125, 133, 154. चला, ही आहे, ही झाली डेव्हलप. यातून जाऊया पुढे. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते 124 देशद्रोहाचा कायदा बऱ्याच काळापासून आहे. कलम 124 चा वापर पहिल्यांदा करण्यात आलाय. त्यामुळे विभागाकडे व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काही ना काही बंधन असावं म्हणून हे एक प्रकारे घटनेच्या कलम 19 अन्वय दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लादलेल्या योग्य निर्बंधावरील तरतुदींच्या खाली येतो. ठीक आहे, तर 124 जे आहे हे महत्वाचं आहे. त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलंय ते म्हणजे बाकी काही महत्वाचे खटले याच्यामध्ये केदारनाथ आणि सिंग विरुद्ध बिहार राज्य प्रकरण अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने मांडलंय. सरकारची कामाची कठोर शब्दात टीका केली गेली आणि जर हिंसक कृत्यांनी सार्वजनिक व्यवस्थेला बाधा पोहोचू नसेल तर शिक्षा म्हणून ठीक आहे. चला, बलवंत सिंह विरुद्ध पंजाब राज, हे जे आहेत हे खटले जे आहेत हे खटले यापूर्वी लावण्यात आले होते, ज्यामध्ये वेगळा खलिस्तान वगैरे वेगळा प्रांत मागतात त्यासाठी. युपी गव्हर्नमेंट ही बाब जरा चर्चेमध्ये होती, खूप सारी चर्चा, तुम्ही FM जर ऐकत असाल किंवा न्यूज ऐकत असाल तर चर्चा होती. योगी आदित्यनाथ काय म्हणाले की वर्ल्ड पॉप्युलेशन जे आहे ते भरपूर वाढत चाललंय, मग उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जे आहे ते टॉपचं बनवायचं आहे, तर त्यासाठी कंट्रोल, स्टॅबिलायझेशन, वेलफेअर हे चालू असतील, म्हणजे चालू होईल. ठीक आहे, चला बघूया. हा मुद्दा जो आहे ना हा चर्चेमधला आहे, जरा चर्चेमधला मुद्दा आहे. याबद्दल थोडस आपण डिस्कशन जे आहे ते डिटेलमध्ये करूयात. कारण की एक प्रश्न अजून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, किती जणांनी जे आहे राजीनामा दिलेला आहे, कशाचा, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला? किती जण आहेत ज्यांनी राजीनामा दिला? केंद्रीय मंत्रीपद असू द्या त्यांच्याकडे किंवा राज्यमंत्रीपद असू द्या, ही जे पद आहे या पदावरून किती जणांनी राजीनामा दिला मंत्रिमंडळामध्ये? मग नवीन आपला प्रश्न येणार आहे, नवीन रेल्वे मंत्री कोण आहेत म्हणून.
अरे यार हे येत का नाही, एक मिनिट. हा, आता पोल आला असेल तुमच्याकडे, आता पोल येईल. किती जणांनी राजीनामा दिलाय? तर 12 जणांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर 43 जणांचा जो आहे तो शपथविधी झाला. शपथविधी पण मग त्यांनी साधेपणाने जो आहे तो केला होता. बघा याच्यामध्ये 12 जणांनी जर तो राजीनामा दिला: रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, थावरचंद गेहलोत, रमेश पोखरियाल निशंक, डॉक्टर हर्षवर्धन, सदानंद गौडा, संतोष कुमार गंगवाल, बाबुल सुप्रियो. तर महत्वाचे आहेत काही काही बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या, आपण इथे जे आहे ते कव्हर करूयात. एक मिनिट. ठीक आहे. बघा, अश्विनी वैष्णव नवीन रेल्वे मंत्री कोण झाले आहेत? अश्विनी वैष्णव जे आहेत ते नवीन रेल्वे मंत्रालयाचा कारभार जो आहे त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. Transport Minister Nitin Gadkari inaugurates the India's first liquefied natural gas plant in Nagpur. बघा, युनियन ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी 11 जानेवारीला त्यांनी काय केलं? पहिलं प्रायव्हेट लिक्विफाईड नॅचरल गॅस प्लांट चालू करण्याचं ठरवलं. आणि LNG लिक्विफाईड नॅचरल गॅस हॅज बीन सेटअप बाय द बैद्यनाथ आयुर्वेदिक ग्रुप यांनी नागपूर जबलपूर हायवेवरती मदत केली, त्यावेळी या संदर्भात मार्गदर्शन केलं होतं. At the inauguration of plant, the union minister emphasized the significance of alternate biofuel. अल्टरनेट बायोफ्युएल सुद्धा याच्या माध्यमातून तयार झाले आणि पहिला प्रोजेक्ट, महाराष्ट्रामधला पहिला प्रोजेक्ट नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला होता. बरं, जसं आपण चर्चा करत होतो आता इथे हा एक आपण माहिती बघितली, नवीन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत. ठीक आहे. तर मग आता जो मंत्रिमंडळामध्ये बदल झाला, चला अश्विनी वैष्णव जे आहेत याचे LPG प्लांट जो आहे त्यांच्याकडे होता. तर याचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे, चला आता बघूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताचा पहिला हरित हायड्रोजन वाहतूक प्रकल्प आहे. कोणत्या ठिकाणी भारताचा पहिला हरित हायड्रोजन वाहतूक प्रकल्प चालू करण्यात हा प्रोजेक्ट आहे? याच्यामध्ये पण पोल जो आहे तो चुकतोय थोडा. बघा, तर हा जो करण्यात आलाय ना, हा लडाखमध्ये करण्यात आलाय. लडाखमध्ये हा प्रकल्प करण्यात आलाय NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातून. ग्रीन हायड्रोजन वाहतूक प्रकल्प. काय केलं जातं? हवेतून बाष्प शोषून त्याच्यापासून हायड्रोजन तयार केलं जातं. या ऊर्जेला जे आहे ते इलेक्ट्रोलिसिस तयार केलेलं हायड्रोजन म्हणतात. त्यालाच ग्रीन हायड्रोजन असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नवीनीकरण ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रोलायसिसद्वारे तयार करणाऱ्या. सध्या वापरले जाणारे हायड्रोजन जीवाश्म इंधनापासून बनवलं जातं. ते इंधनाचं प्रमुख स्रोत आहे. हरित हायड्रोजन ऊर्जा भरण्यासाठी आपली राष्ट्रीय निर्धारित योजना नॅशनॅलिटी डेव्हलपमेंट कॉन्ट्रीब्युशन INDC ज्याला आपण म्हणू शकतो किंवा NDCच्या माध्यमातून काम करतं. आता हे जे हायड्रोजन फ्युएल आहे किंवा हायड्रोजन फ्युएल काय करतं? क्रॅकिंग करून जे आहे किंवा इलेक्ट्रोलिसिसच्या प्रक्रियेतून हायड्रोजन काढलं जातं. हायड्रोजन बॉम्ब मध्ये जशा प्रकारची प्रक्रिया होते तशा प्रकारची इथे हायड्रोजनचा उपयोग करून हायड्रोजन जळून जे आहे एनर्जी तयार केली जाते. पण पेट्रोलमध्ये किंवा डिझेलमध्ये काय असतं? पूर्णपणे फ्युएल जळत नाही, त्यामुळे तो धूर बाहेर निघतो. तर तसा धूर जो आहे याच्यामधनं निघणार नाही. जरी लिकेज जरी झाला
लडाखमध्ये जे आहे हे झालेलं आहे. बरं, आता रेजिग्नेशन किती 12 मंत्र्यांनी दिलं आपण बघितलं. रविशंकर, प्रकाश जावडेकर, थावरचंद गेहलोत, रमेश पोखरियाल निशंक, डॉक्टर हर्षवर्धन, सदानंद गौडा, संतोष बाबुल प्रयो, संजय धोत्रे. आणि हे जे रेजिग्नेशन दिले 12 दिले, यांच्या व्यतिरिक्त आता जसं आपण बोलत होतो की यांच्या व्यतिरिक्त किती जणांनी शपथ घेतली, कशाची? मंत्रिपदाची. तर यांच्या व्यतिरिक्त यांनी राजीनामा दिला, त्यामुळे बऱ्याच मंत्र्यांना हटवण्यात आलं. सदानंद गौडा, संतोष, बरेच लोक जे आहेत तर एवढं मोठं लक्ष आहे लोकांचं. आता तिसरं जर आपण बघितलं, 2 कारण तर आपण बघितले, तिसरं कारण काय असू शकतं? तर तिसरं कारण म्हणजे तुम्ही ठीक आहे, चला. तर प्रमुख कारण जी आहे ती होती. आणि आता किती जणांनी याच्यामध्ये शपथ घेतली? तर टोटली नवीन 43 जणांनी, 43 जणांच्या नवीन न्यू मंत्रिमंडळ जर आपण बघितलं, न्यू कॅबिनेट, चेंज होणार कॅबिनेट, आणि मंत्री जे आहे त्याच्यामध्ये प्लस 43 मंत्री ऍड केलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामधून नारायण राणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ह्या 43 पैकी 15 केंद्रीय आणि 18 राज्यमंत्री सामील आहेत. नारायण राणे, नारायण तातुराणे, सर्बानंद सोनोवाल, डॉक्टर वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे एव्हिएशन मिनिस्ट्री दिली आहे. रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, क्षमाबदी कुमार पारस, ठीक आहे. चला, 43 जणांना जे आहे ते परत हे घेतलं. बरं, आता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव झाले. शिक्षा मंत्री जे आहे, शिक्षा मंत्र्याचं काम धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे दिलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या आधी रमेश पोखरियाल निशंक यांचा कारभार जे आहे सांभाळत होते, ते मंत्रालय घेतलं, म्हणजे शिक्षण मंत्रालय. धर्मेंद्र प्रधान मध्य प्रदेश मधून राज्यसभेचे संसद आहेत. आणि शिक्षा मंत्रालयाने मिळाली की पेट्रोलियम पदार्थ नाही, म्हणजे पेट्रोलियम पदार्थांचं जे ते सगळं चेंज झालं. ठीक आहे. शिक्षा मंत्र्यांच्या आधी त्यांच्याकडे धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे कुठलं होतं? पेट्रोलियम मंत्रालय होतं. मग आता पेट्रोलियम मंत्रालय कोणाकडे गेलं? हरदीप सिंह पुरी. लक्षात ठेवा, हरदीप सिंह पुरी. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरला असेल. अधिक विनामूल्य सामग्री आणि सराव प्रश्न इच्छिता? तपशील तपासा. कोणत्याही चौकशीसाठी कृपया टोल फ्री नंबरवर कॉल करा.